प्रत्येक गृहिणीचं महत्त्वाचं काम म्हणजे भांडी घासणे. भांडी घासायला घेतली की आधी खरकटं सगळं काढून घ्यायचं आणि मग भांडी घासायला सुरुवात करायची. भांडी घासत असताना 4-4च भांडी घासायची आणि तेवढी लगेचच धुवून घ्यायची. नाहीतर कसं होतं, जास्त भांडी तुम्ही घासत बसला तर आधीच्या भांड्याचं साबण वाळतो आणि तो पांढरा थर तसाच तयार जमा होतो. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे तर जाळीमध्ये सगळी भांडी डब मारायची आहेत आणि लगच्या लगेच हातासरशी पूर्ण बेसिनची चावी आणि आजूबाजूचं जे गॅस कट्टा असतो तो सुद्धा धुवून घ्यायचा आहे. तसंच भांडी घासलेला जो चोथा असतो तो सुद्धा धुवून घ्यायचा. आणि भांडी घासण्यासाठी, स्टीलची भांडी घासण्यासाठी हिरवा चोथा वापरायचा आणि जर्मनची भांडी घासण्यासाठी तारेची घासणी असते बघा, ती वापरा. एकदम लक्क अशी भांडी निघतात. आणि जर्मनची भांडी घासण्यासाठी शक्यतो तुम्ही काळ्या साबणाचा वापर करा. काळ्या साबणामुळे खूपच छान भांडे निघतात. धन्यवाद मैत्रिणींनो.